नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. सध्या होत घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करत आहोत. मित्रांनो, तृतीय वर्षासाठी राजकीय समाजशास्त्र म्हणा किंवा मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस आधुनिक राजकीय विश्लेषण नावाचा जो पेपर आहे, या पेपरमध्ये सत्ता, अधिकार, प्रभाव, अधिमान्यता ह्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आज आपण जाणून घेणार आहोत. त्यातली प्रभाव ही जी संकल्पना आहे या संदर्भातले बहुपर्यायी प्रश्न आपण आजच्या या भागात बघणार आहोत. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 बघा. प्रश्न क्रमांक 1 मध्ये प्रभावाच्या संदर्भातला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या की व्यक्तीची म्हणजे टिंबटिंब व्यक्तींची इतरांच्या धोरणावर जाणीवपूर्वक परिणाम करण्याची क्षमता जी असते त्याला काय म्हणतात असा प्रश्न आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की इथे आपण जेव्हा इतरांवर जाणीवपूर्वक आपल्या एखाद्या गोष्टीचा म्हणजे परिणाम करण्याची जी आपल्यामध्ये क्षमता आहे याला काय म्हणतात. तर आता बघा कोणत्यामध्ये असतो. ए पर्याय बघा, सत्तेत व्यक्तीची इतरांच्या धोरणावर जाणीवपूर्वक परिणाम करण्याची क्षमता असते का प्रभावात असते की अधिकारात असते की अधिमान्यतेत असते असा प्रश्न आहे. तर मित्रांनो बरोबर आहे. इथे लक्षात घ्या की प्रभावामध्ये ही आहे ना, म्हणजे उत्तर काय येणार आहे प्रभाव. तर प्रभावामध्ये व्यक्तीचा म्हणजे व्यक्तीची इतरांच्या धोरणावर जाणीवपूर्वक परिणाम करण्याची क्षमता असते, यालाच आपण प्रभाव म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा प्रभाव इतरांवर पाडतो आणि त्यानुसार ती व्यक्ती आपलं वर्तन करते याला आपण प्रभाव म्हणतो. त्यामुळे इथे उत्तर काय येणार आहे 1चं बी प्रभावामध्ये. यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आहे सत्ता आणि अधिकार ही प्रभाव पाडण्याची टिंबटिंब आहेत. आज आपण पाहतो की सत्ता, अधिकार आणि प्रभाव ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहे, पण सत्ता व अधिकार ही प्रभाव पाडण्याची काय आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपलं ध्येय आहे का, म्हणजे पर्यायवाचा ध्येय म्हणजे आपलं गोल आहे का, बी मध्ये टूल्स म्हणा किंवा मीन्स म्हणा, सी मध्ये व्यवस्था आहे म्हणजे सिस्टीम आहे का, डी मध्ये अधिमान्यता म्हणजे लिजिटिमसी आहे का. तर मित्रांनो याचं उत्तर आहे की जेव्हा आपण सत्ता आणि अधिकार ही प्रभाव पाडण्याची नेहमी करता लक्षात ठेवा ही साधनं आहेत. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या इतरांवर प्रभाव पाडायचा असतो तर ती काय विचार करते, मला सत्ता मिळाली पाहिजे, मी सत्तेत आले तर निश्चितच लोक मला नमस्कार करतील म्हणजे माझा प्रभाव इतरांवर पडेल. जेव्हा माझ्याकडे अधिकार म्हणजे एखादं पद आलं असेल तर ते पद आलं तरी आपण पाहतो इतरांवर आपला प्रभाव पडत असतो. म्हणून सत्ता आणि अधिकार हे प्रभाव पाडण्याची काय आहेत, साधनं आहेत. म्हणून उत्तर काय येणार बी. ओके मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रभाव या शब्दाची उत्पत्ती टिंबटिंब या शब्दापासून झालेली आहे. म्हणजे आता आपण पाहतो की प्रभाव हा शब्द जो निर्माण झाला तो कशातून निर्माण झालेला आहे, म्हणजे त्याची उत्पत्ती कशातून झालेली आहे. तर हे लक्षात घ्या. या प्रभाव शब्द हा प्रभू या शब्दापासून आला, कारण बऱ्याचदा आपण पाहतो की प्रभूचा आपल्यावर प्रभाव असतो आणि या प्रभूवरनच प्रभाव या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे लॉर्ड वर्ण हा शब्द या ठिकाणी निर्माण झाला आहे अशा प्रकारे बोललं जातं. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 बघा की आपल्या विचारांना आहे ना, आपल्या विचारांचा परिणाम इतरांवर घडून आणणे. म्हणजे माझे जे विचार आहेत त्याचा परिणाम मला इतरांवर घडून आणायचा आहे आणि त्यांच्या कृतींना आपल्या विचाराप्रमाणे मला वळण द्यायचं आहे. म्हणजे जसे माझे विद्यार्थी आहेत त्यांना मला जसं सांगायचं आहे तसं जर त्यांना वळण द्यायचं असेल तर यालाच आपण काय म्हणतो. आता निश्चितच लक्षात आलं असेल की मी माझ्याप्रमाणे जर इतरांना कृती करण्यासाठी भाग पडते किंवा वळण देण्याचा प्रयत्न करते, मला जसं वाटतं ना माझ्या मुलांना की माझ्याप्रमाणे त्यांनी असं वागलं पाहिजे, मी जसं सांगेल तसं ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी कृती केली पाहिजे, याला सत्ता म्हणतात का, प्रभाव म्हणतात का, अधिकार म्हणतात का की अधिमान्यता. तर मित्रांनो बरोबर आहे बी प्रभाव याला म्हणतात. कारण जेव्हा आपण आपल्या विचाराप्रमाणे इतरांना कृती करण्यासाठी भाग पाडतो किंवा आपलं म्हणणं आहे त्याप्रमाणे त्यांना वळण देण्याचा प्रयत्न करतो, हा प्रभावाचा भाग आहे. ओके. प्रश्न क्रमांक 5 बघा. कुटुंब असेल, जात असेल, धर्म आहे किंवा राज्य आहे. आता यापैकी कोणती संस्था असेल आहे ना. ठीक आहे. इथे लक्षात घ्या की कुटुंब, जात, धर्म आणि राज्य या कोणत्याही संस्थेत विशिष्ट परंपरेचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या विशिष्ट संस्थेत या विशिष्ट परंपरेचा आपल्याला याच्यावर काय दिसून येतो असा हा प्रश्न पाहिजे होते. म्हणजे कोणत्याही संस्थेत विशिष्ट परंपरेचा टिंबटिंब असलेला इथे डॅश डॅश करा असलेला आपणास दिसून येतो. म्हणजे तिथे प्रश्नार्थ द्यायची गरज नाही. तर इथे प्रभाव आहे, सत्ता आहे, अधिकार आहे की अधिमान्यता आहे. इथे लक्षात घ्या की कधीही कुटुंब असेल,
कुटुंबामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींचा प्रभाव आपल्याला दिसतो, त्यात कुटुंब प्रमुख असेल त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो. जातीमध्ये सुद्धा काही व्यक्तींचा प्रभाव असेल, धर्मातही धर्मगुरूंचा प्रभाव आपल्याला जाणवतो. राज्य असेल तर सरकार किंवा सत्तेवर जे लोक येतात त्यांचा प्रभाव आपल्याला जाणवतो. म्हणून इथे कुटुंब, जात, धर्म, राज्य या कोणत्याही संस्थेचा विचार करा, इथे विशिष्ट परंपरेचा म्हणजेच प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून इथे उत्तर काय येणार आहे? ए, प्रभाव. सत्ता नाही, अधिकार नाही, अधिमान्यता नाही, आपल्याला इथे विशिष्ट परंपरेचा कुठेही प्रभाव आपल्याला जाणवतो. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 बघा. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघतो की व्यक्तीच्या टिंबटिंब प्रभाव जनतेवर पडत असतो. म्हणजे व्यक्तीच्या कोणत्या गुणाचा प्रभाव म्हणजे इथे पडत असतो जनतेवर. म्हणजे आज आपण पाहतो जनता आहे, जनतेवर कशाचा प्रभाव पडतो असा प्रश्न आहे. म्हणून व्यक्तीच्या सौंदर्याचा प्रभाव पडतो का, की पदाचा प्रभाव आहे, की संपत्तीचा आहे, की अधिमान्यतेचा आहे, यापैकी कशाचा प्रभाव पडतो आपण बघा. आता बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीकडे सौंदर्य आहे म्हणून ती प्रभावी ठरते का, असे तर समाजामध्ये पुष्कळ आहे. पण ज्या व्यक्तीकडे अधिकार असतील म्हणजेच पद असेल त्या पदाचा प्रभाव पडतो. इथे संपत्तीला सुद्धा आपण जुमानत नाही. अनेक लोकांकडे संपत्ती, पण माझी संपत्ती जर फक्त मी माझ्या उपयोगासाठी आणत असेल मला कोणी विचारेल का, नाही ना. अधिमान्यता म्हणजे जनतेची संमती. त्यामुळे इथे प्रभाव पाडण्यासाठी कोणता घटक महत्वाचा आहे, असलेलं पद. म्हणून ज्या व्यक्तीकडे पद असेल तर त्या व्यक्तीचा प्रभाव आपण पाहतो. जसं आपण पाहतो विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये कुलगुरूंचा प्रभाव आपल्याला दिसतो, कारण पद आहे. किंवा आज आपल्या भारतामध्ये पंतप्रधानांकडे जोपर्यंत म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान पद आहे तोपर्यंत त्यांचा प्रभाव आहे. पदावरून गेल्या तर त्या व्यक्तीचा प्रभाव आपोआप कमी होतो. म्हणून इथे लक्षात घ्या की व्यक्तीच्या पदाचा प्रभाव हा कधी पण जनतेवर पडत असतो. म्हणून पद असेल तर त्या ठिकाणी जनता त्यांचं ऐकेल, कारण त्यांना जनतेची अधिमान्यता असते, कारण लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 बघा. इथे प्रश्न क्रमांक 7 मध्ये आहे की प्रभाव हे व्यक्तीतील म्हणा किंवा घटनाघटनातील, संस्थेतील, संघटनेतील आणि राज्यातील एक नाते असतात. ही प्रभावाची व्याख्या आहे आणि ही कुणी केली असा आपल्याला प्रश्न विचारलाय. म्हणजे आज आपण बघतो की प्रभाव म्हटलं की व्यक्तीतला प्रभाव असेल, घटनेतील किंवा संस्थेतील एकमेकांवर प्रभाव असतो, संघटनेतील, राज्यातील एक नातं त्या ठिकाणी तयार होतं. आणि मग या नात्याला प्रभावाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने याला प्रभाव म्हटलंय. ही व्याख्या खालीलपैकी कोणाची? आधी पर्याय वाचून घ्या. मॅक्स वेबर, रॉबर्ट हाल, डेव्हिड ईस्टन, टालकाट पार्सन. तर मित्रांनो इथे जी व्याख्या आहे ना हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. ही जी व्याख्या केली आहे ती रॉबर्ट ढाल यांनी केलेली आहे आणि म्हणून ही व्याख्या रॉबर्ट ढालची आहे. रॉबर्ट ढालचं म्हणणं आहे की प्रभाव कधी पण कसं असतो, व्यक्तीमध्ये, घटनेतील, संस्थेतील, संघटनेतील, राज्यातील एक नातं असतं, एक रिलेशन आहे. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी कुणी केलेला आहे? रॉबर्ट ढालने. ओके. क्रमांक 8 बघा. आता आपण व्याख्या बघतोय जेणेकरून प्रभाव कशाला म्हणतात हे आपल्याला स्पष्ट होण्यासाठी मदत होईल. इथे प्रभावाच्या संदर्भात खालील व्याख्या कोणाची आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. प्रभाव म्हणजे सत्ता आणि नेतृत्व यांच्याशी संबंधित असलेली संकल्पना आहे. म्हणजे आपण पाहतो जिथे प्रभाव असेल ना तर प्रभाव ही सत्तेशी, कारण जिथे सत्ता आहे तिथे प्रभाव आहे, जिथे लिडरशिप आहे, नेतृत्व आहे, तिथे सुद्धा आपण पाहतो प्रभाव असतो. म्हणून पॉवर आणि लिडरशिप ह्या बोथ कन्सेप्ट ज्या आहेत त्या कशाशी निगडीत आहे? प्रभावाशी. म्हणून प्रभाव म्हणजे सत्ता आणि नेतृत्व यांच्याशी संबंधित असलेली संकल्पना आहे. अशी व्याख्या या ठिकाणी कुणी केलेली आहे असा आपल्याला प्रश्न आहे. पर्याय बघा. लासवेल व कापलान, बी मॅक्स वेबर, सी रॉबर्ट ढाल, डी मध्ये डेव्हिड ईस्टन दिलाय. कोण आहे? बरोबर आहे. या ठिकाणी ही व्याख्या कोणाची आहे? मॅक्स वेबरने केलेली आहे. कारण रॉबर्ट ढालची व्याख्या आपण नात्याच्या संदर्भात केली, इथे मॅक्स वेबरने केलेली ही व्याख्या आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. म्हणजे सत्ता म्हणजे प्रभाव म्हणजे सत्ता आणि नेतृत्व यांच्याशी संबंधित असलेली संकल्पना आहे असे विचार, प्रभावाच्या संदर्भातली संकल्पना मांडणारे व्यक्ती आहे मॅक्स वेबर. मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 बघा. लासवेल आणि कापलान हे जे दोन विचारवंत आहेत यांच्यामध्ये टिंबटिंब म्हणजे एखादी गोष्ट सोडून नवीन गोष्ट स्वीकारण्यासाठी लागणारी परिस्थिती होय. म्हणजे एक गोष्ट आपल्याला सोडायची आणि नवीन गोष्ट स्वीकारायची आहे आणि यासाठीची जी परिस्थिती आपण निर्माण करतो याला काय म्हणतात, अशा प्रकारचा विचार लासवेल आणि कापलान म्हणजे त्यांनी व्याख्याच केलेली आहे. मग आता संसूचन म्हणजे आता आपण पाहतो की आपल्याकडे आकाशवाणी, रेडिओ, टीव्ही, मोबाईल आजचा आपला आता ही साधन म्हणजे टिंबटिंब म्हणजे संसूचन म्हणजे एखादी गोष्ट सोडायची का? तर नाही. सिस्टीम म्हणजे व्यवस्थामध्ये पण सोडायची असते का? नाही. पण जेव्हा आपल्यावर एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडतो ना तेव्हा आपण नवीन गोष्ट स्वीकारण्यासाठी तयार होतो.
अधिमान्यतेमध्ये नाही. अधिमान्यता याचा अर्थ सत्तेला असलेली जनतेची संमती असते, त्याच्यामुळे हाही विषय नाही. तर इथे प्रभाव हा विषय बरोबर आहे. व्याख्या आहे लासवेल आणि कॉपलांची. शब्द टाकून बघा. प्रभाव म्हणजे एखादी गोष्ट सोडायची, म्हणजे सोडून नवीन गोष्ट स्वीकारण्यासाठी लागणारी परिस्थिती होय, है ना. म्हणजे लावणारी ही परिस्थिती आहे. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी लासवेल आणि कॉपलान यांनी केलेली आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 बघा आजचा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रभावाचे स्वरूप स्पष्ट दिसून येतात ते सांगा. आज आपण पाहतो की प्रभावाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता यापैकी कोणता प्रकार प्रभावाचा आहे तुम्हाला इथे ओळखायला सांगितलं आहे. म्हणजे प्रभावाच्या वेगवेगळ्या प्रकाराचा इथे तुम्हाला विचार करायचा आहे. आता आपण पाहतो की प्रभावाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही वेळेस माझ्यावर एखाद्या घटनेचा प्रत्यक्ष प्रभाव पडतो, काही वेळेस मला अप्रत्यक्ष प्रभाव पडेल. कुणी सांगितलं त्याच्याकडनं मी एखाद्या व्यक्तीच्या विचाराने प्रभावित होते, आहे ना. काही नेते आपल्याला भेटत नाही पण त्यांचे विचार मात्र आपल्याला पडतात, मग अप्रत्यक्ष प्रभाव असेल. पण ज्यावेळेस काही नेतृत्वाखाली आपण स्वतः काम करतो तेव्हा त्यांच्याशी आपला जो संबंध येतो आणि त्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आपण वागतो, अशी जी परिस्थिती आहे हा प्रत्यक्ष प्रभाव आहे. म्हणजे कधी कधी आपल्यावर प्रत्यक्ष प्रभाव असतो तर कधी कधी आपल्यावर अप्रत्यक्ष प्रभाव असतो. म्हणून पहिला हा एक प्रभावाचा प्रकार आहे, हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर प्रभाव बहुमुखी स्वरूपाचा असतो. बहुमुखी म्हणजे व्यक्तिपरत्वे तो स्वभाव असतो. माझ्यावर जितका प्रभाव असेल तितकाच प्रभाव तुमच्यावर पडणार आहे का? नाही. म्हणून प्रभावाचा प्रभाव म्हणजे प्रभाव जो असतो ना, हा सगळ्या व्यक्तीवर सारखा पडत नाही. समजा आता एखाद्या राजकीय नेत्याने एखादं जाहीर सभा घेतली आणि त्या जाहीर सभेमध्ये जे वक्तव्य केलं ते एखाद्याला खूप आवडते, एखाद्याला अजिबात आवडत नाही, किंवा काहींना त्यातलं बरं बरं वाटतं. म्हणजे बहुमुखी स्वरूपाचा प्रभाव असतो, सगळ्या व्यक्तींवर सारखं पडत नाही. म्हणून प्रभाव हा कसा असतो? बहुमुखी स्वरूपाचा असतो. नंतर प्रभावाची विश्वसनीयता आणि अनिश्चितता असते. आता आपल्याला प्रभाव जर आपल्यावर पडला तर काही वेळेस आपण अगदी विश्वसनीय होतो, त्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे वागतो, म्हणजे आपण खूप विश्वास त्याच्यावर ठेवायला लागतो आणि त्याला आपण आदर्श पण मानतो. पण काही व्यक्तींच्या बाबतीत आपण हे सांगू शकत नाही, म्हणजे तो अनिश्चित पण असतो. म्हणजे हे प्रभावाचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून प्रभावाच्या या वरील तिन्ही प्रभावाचा जर आपण विचार केला तर इथे पर्याय काय येणार? मग वरील सर्व. म्हणजे इथे बघा प्रभावाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष प्रभाव, अप्रत्यक्ष प्रभाव, यानंतर बहुमुखी स्वरूपाचा प्रभाव, त्यानंतर प्रभावाची विश्वसनीयता आपण काही वेळेस देऊ शकतो, काही वेळेस आपण देऊ पण शकत नाही. याशिवाय जर आपण पुढचं प्रभावाचं हे बघितलं तर प्रभावाचं मोजमाप सुद्धा आपल्याला करता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि प्रभाव पडण्याची विविध साधने आहेत. आता प्रभाव पडण्यासाठी काही व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाचा उपयोग करतात, काही तिच्या कौशल्याचा उपयोग करतील, काही तिच्या वक्तृत्वाचा उपयोग करतात, काही तिच्या प्रामाणिकता नैतिकतेचा विचार करतात. म्हणजे प्रभाव पाडणारी वेगवेगळी साधनं आहेत, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारे प्रभाव पाडण्याची जी वेगवेगळी साधनं आहेत आणि प्रभावाच्या वेगवेगळ्या प्रकाराचा विचार आपल्याला या प्रश्नातून दिसून येतो. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. प्रभावाचे स्वरूप हे टिंबटिंब असल्याचे दिसते. म्हणजे आता प्रभावाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून प्रभावाचं स्वरूप कसं आहे असा जर आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला तर इथे बघा एकमुखी, बहुमुखी, जनमुखी, वरील सर्व. आता प्रभाव हा नेहमी एकमुखी म्हणजे एकाच प्रकारचा पडतो का? नाही. प्रत्येकावर सारखा प्रभाव आहे का? नाही. हे आपण बघितलं. म्हणून बहुमुखी प्रभाव असतो, म्हणून एकमुखी प्रभाव नाही. त्यानंतर जनमुखी म्हणजे जनतेच्या संदर्भातला आपण विचार करतो, पण जनमुखी प्रभाव हा प्रभावाचा प्रकार नसल्यामुळे हाही येणार नाही, त्यामुळे इथे वरील सर्व येणार का? नाही. तर इथे प्रभावाचे स्वरूप हे कधी पण लक्षात घ्या बहुमुखी स्वरूपाचे असते. आता मी जे लेक्चर देते तर या लेक्चरचा सुद्धा सगळ्यांवर सारखा प्रभाव पडत नाही. काही व्यक्तींना आवडेल, काही व्यक्तींना अगदी सो वाटेल, आहे ना. म्हणजे प्रभावाचे स्वरूप हे बहुमुखी स्वरूपाचे दिसते, म्हणून इथे पर्याय येणार बी. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येणार आहे बी, बहुमुखी. यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. प्रभावाची ही जी संकल्पना आहे ना, आता प्रभावाची ही जी कन्सेप्ट आहे टिंबटिंब असल्यामुळे त्याचे मोजमाप करता येणे शक्य नसते. आता मी जर म्हटलं की तुमच्यावर माझा किती प्रभाव पडला सांगा, मग तुम्ही सांगू शकाल? किलोमध्ये, लिटरमध्ये? नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? कारण प्रभाव ही संकल्पना आपल्याला मोजता येत नाही. त्याचं कारण काय आहे हे तुम्हाला विचारलंय. प्रभावाची संकल्पना टिंबटिंब असल्यामुळे त्याचे मोजमाप आपल्याला करता येणे शक्य नसते. पहिला पर्याय बघा अविश्वसनीय, बी आहे गोपनीय, 3 मध्ये बाह्य आणि डी मध्ये अंतर्गत. मित्रांनो, प्रभाव जो असतो ना तो आत पडतो.
माझ्या मनावर तुमचा किती प्रभाव पडला त्यानुसार माझं वर्तन किंवा वागणं बदलतं. म्हणून प्रभाव ही अंतर्गत आहे, याला तुम्ही मानसिक पण म्हणू शकता. म्हणून अंतर्गत कन्सेप्ट असल्यामुळे आपल्याला तिचं मोजमाप करता येत नाही. माझ्या मनावर किती प्रभाव पडला हे तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही सांगणार नाही, किंवा माझा तुमच्यावर किती प्रभाव पडला हे तुम्ही त्या शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. पण मी एखादं काम जर सांगितलं ना आणि त्या कामानुसार तुम्ही जर वागलात ना, मला कळेल की यांच्यावर प्रभाव आहे. मी सांगेल की आता उद्या आपण टेस्ट घेणार आहोत, किती मुली हजर होतात किंवा किती विद्यार्थी हजर होतात याच्यानुसार मला कळेल की त्यांच्यावर माझा किती प्रभाव आहे. किंवा नेतृत्वाच्या बाबतीत विचार करा की एखाद्या नेत्याने जर सांगितलं तर त्याच्यामागे किती लोक येतात, किती लोक त्यांना प्रामाणिकतेने सहकार्य करतात, ते सांगण्याच्या आधी काम करण्यासाठी तयार असतात का. म्हणजे याच्यावरनं तुम्ही ती कन्सेप्ट मोजू शकता की या व्यक्तीवर म्हणजे नेतृत्वाचा किती प्रभाव आहे. म्हणून नेतृत्वाच्या प्रभावासाठी कृती महत्त्वाची आहे. आपण त्यांच्यासाठी काय करतो, किती निष्ठेने काम करतो याच्यावरनं सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रभावाचं मोजमाप करू शकतो. का कृतीतनं मोजता येईल, पण मेजरमेंटसाठी कोणतीही स्केल नाही प्रभावाचं मोजमाप करण्यासाठी. याचं कारण आहे प्रभाव ही अंतर्गत बाब आहे, इंटरनल आहे, एक्सटर्नल नाही. बाहेरच्या गोष्टी आपण मोजू शकतो, पण अंतर्गत माझ्या मनात काय चाललंय तुम्ही सांगू शकाल का? अजिबात नाही. म्हणून त्याचं मोजमाप करता येत नाही. यानंतरचा प्रश्न क्रमांक 13 बघा. प्रभावाचे स्वरूप हे गुप्त आणि स्वप्त स्वरूपाचे असल्याने त्याचे टिंबटिंब करणे अवघड असते. मित्रांनो, प्रभाव आपण आत्ताच बघितला, ही मनामध्ये किंवा माझ्या अंतर्गत असलेली बाब असले, त्यामुळे ती काय आहे, गुप्त आहे. माझ्या मनात काय चाललंय तुम्ही नाही सांगू शकत. यालाच तुम्ही दुसरा शब्द सुप्त पण वापरू शकता. म्हणून गुप्त आणि सुप्त स्वरूपाचे असल्याने त्याचे टिंबटिंब करणे अवघड असते, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. म्हणून तिथे लक्षात घ्या, पर्याय ए मूल्यमापन म्हणजे तुम्ही इव्हॅल्युएशन करू शकाल का. बी मध्ये विचारले वर्णन डिस्क्रिप्शन तुम्ही करू शकाल का. सी मध्ये विश्लेषण म्हणजे तुम्ही अनालिसिस करू शकाल का. आणि डी मध्ये आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, इथे लक्षात घ्या की माझ्या मनामध्ये काय चाललं हे तुम्ही मोजू शकत नसल्याने, कारण ती गुप्त आणि सुप्त असल्यामुळे त्याचं आपल्याला इव्हॅल्युएशन करता येत नाही. हे काय चांगलं आहे काय वाईट आहे, इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन करणं, याचा अर्थ त्याच्यामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा विचार आपण इथे करू शकत नाही. म्हणजे ज्याला इव्हॅल्युएट करता येत नाही त्याचं कारण आहे ते गुप्त आणि सुप्त स्वरूपाने असल्याने त्याचे मूल्यमापन करणे अवघड असते. म्हणून प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय येणार मग? ए मूल्यमापन. ओके. प्रश्न क्रमांक आजचा 14 बघा. एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या कृतीवर पडलेला प्रभाव हा मोजणे टिंबटिंब असते. आता इथे बघा, एखाद्या व्यक्तीचा म्हणजे माझा म्हणजे तुमच्यावर पडलेला प्रभाव म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर पडलेला प्रभाव हा मोजणे टिंबटिंब असते. संभाव्य आहे का? नाही. शक्य आहे का? नाही. अशक्य आहे का? बरोबर आहे, कारण अशक्य आहे ना. माझा तुमच्यावर किती प्रभाव पडला हे एकदम फिक्स आपण नाही सांगू शकत. म्हणून यापैकी नाही. तर याचा पर्याय काय येणार आहे? सी अशक्य, कारण त्याच्याशीच कोरिलेटेड हा प्रश्न आहे. आजचा हा भागातला 15वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत की प्रभाव निर्माण करण्यासाठी आहे ना. आता मला माझा प्रभाव निर्माण करायचा असेल किंवा प्रभाव एखाद्या नेतृत्वाला निर्माण करायचा असेल तर प्रभाव निर्माण करण्यासाठी विविध साधनांचा वापर कशानुसार केला जातो. मित्रांनो, इथे लक्षात घ्या की इथे मला माझा प्रभाव म्हणा किंवा मी जर उद्या नेता झाली आणि नेत्या म्हणून मला जर माझा प्रभाव तुमच्यावर टाकायचा असेल म्हणजे माझ्या अनुयायांवर, तर त्याच्यासाठी मला कोणत्या साधनांचा वापर करावा लागेल असा हा प्रश्न आहे. तर मला निश्चित साधन सांगता येईल का की ह्याच साधनाने मी काम करणार? तर आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 15चं बघा, जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार सुद्धा मला साधन वापरलं पाहिजे. म्हणून आपण पाहतो राजकीय नेतृत्व परिस्थिती विचारात घेऊन, म्हणजे भुसावळमधल्या नागरिकांवर प्रभाव पडायचा असेल तर कशा परिस्थितीचा विचार करावा लागेल की इथे कशा पद्धतीची परिस्थिती आहे, त्यानुसार त्यांना साधन वापरावी लागतील. तीच परिस्थिती मुंबईमध्ये असेल का? नाही सांगू शकत. म्हणून परिस्थितीनुसार त्यांना साधनांचा वापर करावा लागतो. काही वेळेस बघा काळ बदलतो. सध्या कोविड-19ची परिस्थिती आहे आणि त्यावेळेस तुम्ही जर मागच्या गोष्टी जर सांगितल्या की आम्ही तुम्हाला अशा अशा सोयी देऊन, इथे आरोग्याचा प्रश्न आहे सध्या आणि म्हणून अशा वेळेस काळानुसार तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. आणीबाणी असेल तर त्यावेळेस तुम्हाला निर्णय घेताना प्रभाव पडताना वेगळ्या गोष्टीचा स्वीकार करावा लागतो. आणि कधी लक्षात घ्या की प्रभाव हा व्यक्तिपरत्वे असतो. आता नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि मागच्या पंतप्रधानांचा प्रभाव यांच्या व्यक्तिमत्वानुसार त्या ठिकाणी आपण पाहतो समाजामध्ये प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. म्हणून कधी पण प्रभाव हा व्यक्तिपरत्वे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, अशा प्रकारे प्रभाव निर्माण करण्यासाठी जे विविध साधनांचा वापर केला जातो ना, त्यामध्ये परिस्थितीनुसार विचार केला जातो,
काळ असेल तसा विचार केला जातो, व्यक्ती परत्वे विचार केला जातो आणि म्हणून इथे उत्तर काय येणार आहे 15चा डी वरील सर्व. अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण या 15 प्रश्नांचा विचार केलेला आहे. मित्रांनो निश्चितच यातून आपल्याला प्रभाव म्हणजे काय, प्रभावाची वेगवेगळी साधनं कोणती आहेत, प्रभाव पाडण्यासाठीच्या वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग कसा केला जातो आणि प्रभाव ही कशी गोपनीय किंवा गुप्त अंतर्गत या ठिकाणी म्हणजे प्रभाव हे अंतर्गत असल्यामुळे तिचं मोजमाप करता येत नाही हे जे स्वरूप आहे या स्वरूपाच्या आणि व्याप्तीचा विचार आपण इथे केलेला आहे. निश्चितच प्रभाव या संकल्पनेशी निगडीत असलेल्या ज्या मूलभूत बाबी आहेत त्या समजून घेण्यासाठी आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि आज इथेच थांबूया. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढचे व्हिडिओ मी जेही टाकेल ना ते आपणास नोटिफिकेशन प्रथमतः मदत म्हणजे होण्यासाठी मदत होईल, म्हणजे प्रथमतः आपल्याला मेसेज मिळेल, नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ केवळ आपल्यापुरताच न ठेवता आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. ओके, थांबूया इथेच. धन्यवाद.